अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण शिवलीलामृत पारायण कसे करावे याविषयी माहिती घेऊया. याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर जरूर करा. त्या व्हिडिओजमध्ये रुद्राभिषेक कसा करावा, बिल्वपत्र कसे अर्पण करावे याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे, तर ते व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे तर त्याविषयी माहिती घेऊया. तर शिवलीलामृत या ग्रंथात एकूण 15 अध्याय आहेत. खरं तर त्याचे 14 अध्याय आहेत आणि 15वा हा नंतर जोडण्यात आला आहे, म्हणून शिवलीलामृतात 14च अध्याय मानले जातात आणि 15वा अध्याय देखील दिलेला आहे, आपण तोही वाचू शकता. तर 14 अध्याय प्रमाणे घेतले तर 7 दिवसात आपण रोजचे 2 अध्याय याप्रमाणे आपण 7 दिवसात 14 अध्यायांचे पारायण पूर्ण करू शकतो. आणि शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करायची असते. तसं आपण कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकतो, पण शक्यतो सोमवारी करायची, कारण सोमवार हा महादेवांचा वार असतो, म्हणून आपण शक्य झाल्यास सोमवारपासून सुरुवात करायची असते. आणि जेव्हा आपण पारायण करणार असतो तर तेव्हा पूर्व दिशेकडे तोंड करून आसनावर बसायचे आहे. तुम्ही कोणतीही सेवा करताना आसन नेहमी घेत जा. दररोजची देवपूजा करताना आसन घ्यायचे असते आणि आपली पूजा पूर्ण झाल्यानंतर आसनाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर त्या जागेला नमस्कार करायचा आणि मग नंतर उठायचे. जर आपण असे नाही केले तर आपण जी सेवा केलेली आहे तर त्याचे पूर्ण फळ इंद्रदेव घेऊन जातात असे म्हटले जाते. नेहमी लक्षात असू द्यायचे की जी आपली दररोजची देवपूजा असेल किंवा आपण काही सेवा करत असतो, पारायण करतो, अधिष्ठान करतो, तेव्हा देखील आसनाला नमस्कार करायचा, सेवेसाठी बसताना देखील आणि सेवा झाल्यानंतरही नमस्कार करायचा आणि मग उठायचे. पारायण सुरू करण्यासाठी स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे. पांढरे वस्त्र असेल तर ते देखील तुम्ही परिधान करू शकतात किंवा मग आपले जे रोजचे वस्त्र असतील ते देखील तुम्ही परिधान करू शकतात. फक्त ते स्वच्छ धुतलेले असावे एवढेच. जेव्हाही आपण महादेवांची पूजा करत असतो त्यावेळेस महादेवांना भस्म प्रिय आहे म्हणून आपण भस्म धारण करायचे. आपल्या कपाळावर, दंडावर असे आपण भस्म लावायचे. कमीत कमी कपाळाला तरी भस्म लावावे. त्यानंतर जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्षाचे पूजन देखील करायचे आहे आणि शक्य झाल्यास रुद्राक्ष तुम्ही अंगावर देखील परिधान करायचा आहे. शक्यतोवर तसा प्रयत्न करायचा आहे. जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर नक्कीच ते परिधान करा. शक्य झाल्यास ज्या वेळेस आपण शिवपूजन करत असतो त्यावेळेस रुद्राक्ष आपल्या अंगावर असेल तर अतिउत्तम. त्यानंतर मग एका पाटावर कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी पाटावर पांढरे वस्त्र अंथरायचे आहे, त्यावर कलश स्थापना करायची आणि गणपती स्वरूप सुपारी देखील तुम्ही तिथे त्या सुपारीची स्थापना करायची. त्यानंतर मग शिवलिंग आपल्या सर्वांकडे असते तर शिवलिंगावर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर मग शिवलिंग देखील पाटावर स्थापन करायचे आहे. शिवलिंग स्थापन करण्या अगोदर पाटासमोर रांगोळी काढायची आहे. त्यानंतर मग पाटावर थोडे तांदूळ टाकायचे आणि मग त्यावर शिवलिंग स्थापन करायचे. अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची असते. यानंतर मग गणपती, कलश आणि शिवलिंगाची अष्टगंध, धूप, दीप, नैवेद्य, पुष्प हे अर्पण करायचे आणि त्यांची पूजा करायची. शिवाची पूजा आपण करणार असतो तर बेल म्हणजेच बिल्वपत्र हे असायलाच हवे. तुम्हाला बिल्वपत्रही अर्पण करायचे आहेत. तुम्हाला शक्य होतील तितके बिल्वपत्र तुम्ही महादेवांना अर्पण करू शकतात. अक्षता व्हायची आहे. त्यानंतर 7 दिवस आपण दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे. तो दिवा तेलाचा किंवा तुपाचा असला तरीही चालेल. श्री शिवलीलामृत वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे. संकल्प करायला मात्र विसरायचे नाही, कारण कोणतेही पारायण करताना, पाठ करताना सर्वात आधी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे मी गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तने कसे करावे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर तो व्हिडिओ जरूर पहा. तरी मी थोडक्यात सांगते. संकल्प करताना हातात पाणी घ्यायचे, अक्षता घ्यायच्या, पुष्प घ्यायचे आणि आपले स्वतःचे नाव बोलायचे, स्तोत्र बोलायचे आणि आपण ज्या कार्यासाठी पारायण करतोय तर ते बोलायचे आणि हे पारायण किती दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत ते संकल्प करताना बोलायचे आणि हे पारायण ईश्वर कृपेने आपल्याकडून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करायची असते आणि ते पाणी कामनात सोडायचे. या पद्धतीने संकल्प करायचा. त्यानंतर कमीत कमी 1 माळ तरी ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा रुद्राक्ष माळेवर जप करायचा आहे. जर तुमच्याकडे रुद्राक्ष माळ असेल तर नक्कीच रुद्राक्षाच्या माळेवरच जप करायचा आणि जर नसेल तर काही हरकत नाही. तुमच्याकडे जी माळ उपलब्ध असेल त्या माळेवर जप करू शकतात. त्यानंतर सर्व देवांना नमस्कार करून पारायणाला सुरुवात करायची असते. त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही पारायण करणार असतील तर तेव्हा सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे. पारायणाच्या 7 दिवस तुम्ही मंदिरात गेले तर अतिउत्तम. तुम्ही सकाळी दर्शनाला जाऊ शकतात किंवा मग ज्यांचे पारायण अद्याप वाचून झाल्यानंतर देखील मंदिरात गेले तरी चालेल. म्हणजे जवळच मंदिर असेल तर शक्य झाल्यास हा नियम जरूर पाळा. नाहीतर मग आपल्या देवाऱ्याजवळ नमस्कार केला तरीही चालेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हाही पारायण करतो
तेव्हा आपल्या पारायणाची वेळ आणि ती जागा ही एकच ठेवायची आहे. म्हणजे एका जागेवर बसलो आज आणि उद्या दुसऱ्या जागेवर दुसऱ्या वेळेला असं चुकूनही करायचे नाही. कारण पारायण करण्याची वेळ आणि जागा ही फिक्स ठेवायची आहे. त्यात बदल करायचा नाही. आणि नंतर मग लीलामृत ग्रंथाचे आपण वाचन करायचे आहे. हे वाचन शक्यतो प्रदोष काळात करायचे. कारण महादेवांची कोणतीही सेवा नेहमीच प्रदोष काळात केली जाते. कारण प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्ताच्या आधीचा 1.5 तास व सूर्यास्तानंतरचा 1.5 तास या वेळेला प्रदोष काळ म्हटले जाते. तर या वेळेत केलेली शिवाची उपासना ही जास्त फलदायी ठरते. म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपण प्रदोष काळात महादेवांची सेवा करायची असते. पण काहींना जॉब किंवा घरातील इतर काही कारणांमुळे म्हणून पहाटे जर जमत असेल तर पहाटे देखील तुम्ही या पोथीचे पारायण करू शकतात. या 7 दिवसात जे तुम्ही दररोजचे अध्याय वाचतो त्यांचे दिवसभरात चिंतन करायचे आहे, नामस्मरण करायचे आहे आणि शक्य तेवढे मौन पाळायचे आहे. कारण कोणत्याही पारायणाला हे नियम असतातच. त्याचबरोबर महादेवांची स्तुती किंवा त्यांची स्तोत्रे शक्य होईल तेवढी बोलायची आहेत. तुम्ही पारायणाला बसतात त्या अगोदर देखील करू शकतात किंवा मग जे रोजचे अध्याय असतात ते वाचून झाल्यानंतर देखील तुम्ही महादेवांची 108 नामावली असेल किंवा महादेवांची स्तुती असेल, स्तोत्र असतील तर ते देखील बोलू शकतात. तसेच दिवसभरात देवांचे नामस्मरण करत राहायचे. आपण कोणतेही पारायण करतो तेव्हा परान्न घ्यायचे नाही, ब्रह्मचर्य पालन करायचे आहे. तसेच आपण जे पारायण करतो ते अगदी मनापासून करायचे. कारण अंतःकरणापासून केलेली सेवा ही देवांपर्यंत नक्कीच पोहोचते. हे सर्वात महत्त्वाचे असते. आतापर्यंत जे सांगितले ते 7 दिवसांच्या पारायणाबद्दल सांगितले. काहींना ते शक्य होत नाही व काहींना श्रावण महिन्यात जास्तीचे पारायण करायचे असतात तर ते एका दिवसात देखील पारायण करू शकतात. म्हणजेच त्या दिवसात सकाळी पहाटे उठून संध्याकाळपर्यंत ते सर्व अध्याय वाचले म्हणजे एक पारायण पूर्ण होते. पद्धतीने पूर्ण दिवसभरात देखील आपण पारायण पूर्ण करू शकतो किंवा मग दिवसात देखील आपण 10 अध्यायांचे वाचन करून पारायण पूर्ण करू शकतो. जे तुम्ही 1 दिवसाचे, 3 दिवसाचे किंवा 7 दिवसांचे देखील पारायण करू शकतात. त्या पद्धतीने ही सेवा करायची असते. या प्रकारे तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला शक्य होईल तितके पारायण तुम्ही करू शकतात. जर तुम्ही 3 दिवसात पारायण करू शकत असेल तर 3 दिवसाचे पारायण करा. जर तसं नसेल तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल महिन्याभरात त्याप्रमाणे तसे पारायण पूर्ण करू शकतात. खूप छान अनुभव तुम्हाला नक्कीच येतील. श्रावणात तुम्हाला हे पारायण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही इतर वेळेस देखील पारायण करू शकतात. फक्त सुरुवात सोमवारी करायची आणि पारायणाचे जे नियम आहेत ते त्याच पद्धतीने पाळायचे. आपले अध्याय वाचून झाल्यानंतर दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे साखर यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपण जे जेवण बनवले आहे तो त्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे. पारायण पूर्ण झाल्यानंतर महादेवांच्या दर्शनाला मंदिरात जायचे आहे. आपण तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करायचे आहे किंवा ब्राह्मणाला द्यायचे आहे. जर ते शक्य झाले नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकतात आणि वस्त्रदान करू शकतात. अशा पद्धतीने पारायणाची करायची आहे. ही होती शिवलीलामृत पारायण करण्याची संपूर्ण माहिती. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर साठी क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. ओम नमः शिवाय.